शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण ज्या पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो पीक विमा अखेरकार मंजूर झालेला आहे। राज्य शासनाने पीक विमा संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे। आता डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा होणार आहेत। पीक विम्यासाठी राज्य शासनाकडून 54,000 कोटी रुपयाची मंजुरी देण्यात आलेली आहे। या पीक विम्याचे लाभार्थी कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणत्या शेतकऱ्याला किती पीक विमा येणार आहे, कोणत्या पिकाला हेक्टरी किती पैसे आहेत ते पण आपण सर्व डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग डिटेल मध्ये माहिती पाहूयात। शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे। शेतकऱ्यांना ऐतिहासिक पीक विमा मिळणार आहे। 2022 ते 2025 पर्यंत 3 वर्षाचा एक सोबतच पीक विमा मिळणार आहे। राज्यातील काही जिल्ह्याच्या खात्यावर पैसे देखील पाठवलेले आहेत। राज्य सरकारने पीक विमा मंजूर केलेला आहे। तो पीक विमा आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं बाकी आहे। ते देखील शेतकरी मित्रांनो शासनाकडून लवकरच जमा होणार आहे। डीबीटीच्या द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। एका क्लिक मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 10 ते 20 मिनिटात पैसे जमा होतात। अखेरकार शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक महत्त्वाची बातमी समोर आणलेली आहे। पीक विमा हे शेतकऱ्यांची काळाची गरज आहे। शेतकरी याच पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते। आता त्यांची प्रतीक्षा संपल्यात जमा आहे। या पीक विम्याचा लाभ बऱ्याच जिल्ह्याला मिळणार आहे। तर ते कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता पाहूयात कोणत्या पिकाला हेक्टरी किती पैसे मिळणार आहेत। तुमच्या शेतामध्ये जर सोयाबीन असेल तर सोयाबीनला हेक्टरी 35,000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। तुमच्या शेतामध्ये जर कापूस असेल तर कापसाला हेक्टरी 40,000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। तुमच्या शेतामध्ये जर तूर असेल तर तुरीला हेक्टरी 30,000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। उडीद मूग असेल तर 25,000 रुपये हेक्टरी मिळणार आहेत। असे प्रत्येक पिकाची वेगवेगळी रक्कम ठरलेली आहे। या रकमेप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांना त्या पिकाची रक्कम त्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे। आता पाहूयात जिल्हे। शेतकरी मित्रांनो, विदर्भ, कोकणपट्टा, मराठवाडा असे सर्व जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे। सर्व जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। जर तुम्ही सिंधुदुर्गामधले शेतकरी असाल तर तुम्हाला देखील काळजी करण्याची काहीही गरज नाही। तुमच्या देखील खात्यामध्ये पैसे थेट जमा होणार आहेत। त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड अशा सर्व जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। ठाणे असो, नाशिक असो, पालघर असो, मराठवाड्यातील जिल्हे असो, संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर अशा सर्व जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत। तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून येता हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। पीक विम्या संदर्भात तुमचं मत काय आहे हे आम्हाला कळवायला विसरू नका।